नमस्कार मंडळी अंधभक्त म्हणल्यावर आपल्याला सुद्धा राग येईल. कारण तर हिंदुत्ववाद, त्यानंतर भारत देशातनी हिंदुत्ववादी संघटना, त्यानंतर हिंदुत्ववाद असला पाहिजे किंवा आपण या भारतात राहतो म्हणून हे पूर्ण देश हा हिंदूचा असला पाहिजे असं वाक्य बोलणारे भाजप सरकार. आणि भाजप सरकारच्या माध्यमातून आता याच हिंदू धर्माचे जे काही मंदिर असतील ते पाळले जातात. मी आरोप का करतो? आरोप हा सत्य आहे. कारण तर दिल्लीत जे काही गाव आहे त्या गावाच्या ठिकाणी जवळपास 80 वर्षाचं असणारं मंदिर, म्हणजे पुरातन मंदिर असणारं 80 वर्ष त्या मंदिराला पूर्ण झालेले आहेत. आणि त्या मंदिराची आता पडझड सुरू आहे. म्हणजे त्या ठिकाणी बुलडोझर काय चालतात, JCB काय चालतात आणि त्या ठिकाणच्या नागरिकाला सुद्धा बेघर केलेलं असते. आता तुम्ही म्हणसाल की मग ती अतिक्रमची जागा असेल. अतिक्रम वगैरे काही नाही. कारण तर एखादं मंदिर जर 80 वर्षापूर्वीचं असेल तर ते अतिक्रमण कसं काय म्हणू शकतो? बरं, ह्या भारतातने या भारत देशातने हिंदुत्ववाद कटेंगे बटेंगे अशा पद्धतीचे नारे दिले जातात. मग आपण निवडून येतो. निवडून आल्यानंतर हिंदुत्ववाद किंवा मग आपल्याला भीती घातली जाते की तुम्हाला या जर भारतात राहायचं असेल तर हिंदू किंवा भाजपला आपण मतदान केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी होताना दिसतात. लोकसभा असतील, विधानसभा असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, अनेक ठिकाणी हिंदुत्ववाद अशा गोष्टी काढल्या जातात. परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की हिंदुत्ववाद म्हणजे नेमका काय असतो. खरं तर हे जे काही मंदिर असेल ते RSSचं त्या ठिकाणी जे काही पार्किंग असेल ती पार्किंग करण्याकरता त्या ठिकाणी जो काही अट्टाहास आहे या सरकारचा किंवा त्या ठिकाणच्या प्रशासनाचा, या प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचं काम तर होतंच. म्हणजेच रामनाम किंवा राम मंदिर आम्ही बांधलं, रामाला आम्ही या भारत देशात आणलं, आतापर्यंत राम कुठेतरी बाहेर होते, अशा भूमिका सांगणारे भाजप सरकार आज मंदिराला हात घालतात. मंदिर त्या ठिकाणी पाळल्या जाते. कशासाठी? त्या ठिकाणी एक RSSचं मोठं ऑफिस आहे, एक मोठं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी पार्किंगला जागा कमी पडते म्हणून पार्किंगला जागा कमी पडल्याकारणाने त्या ठिकाणी जे काही मंदिर आहे ते पाळल्या जाते. आणि अक्षरशः एवढी विटंबना केली जाते की एखादा मुघल काळ कसा होता, मुघलाच्या काळात कसं एखाद्या देवावर जे काही मंदिर होते त्या मंदिरावरती हल्ला केला जात होता, त्या मंदिराची विटंबना केली जात होती, त्या मूर्तीची विटंबना केली जात होती. त्याच पद्धतीचं सध्या आता दिल्लीत सुरू आहे. आणि त्या ठिकाणची जी काही मूर्ती असेल ती अक्षरशः साखळदांडाने बांधलेली आहे आणि त्या ठिकाणी ओढण्याचं काम हे JCBच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून केलं जाते. मग हिंदुत्ववाद कुठे आहे? मग मतदानापुरताच हिंदुत्ववाद आहे का? मग मतदान झाल्यानंतर या भारतातील जे काही हिंदू असतील ते दिसत नाहीत का? अनेक प्रश्न सध्या विचारले जातात. त्या ठिकाणचे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. आता मी काही भाजपच्या विरोधात नाही, परंतु जे वास्तव आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अशा पद्धतीने जर या भारत देशात होत असेल, मग त्या ठिकाणी पार्किंगची जागा नसेल, त्या RSSचं जे ऑफिस असेल, त्या RSSचं ऑफिस असेल, त्यांना जागा कमी पडत असेल, मग कोणाच्या तरी घशात घालायची असेल आणि असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. एवढं जर मंदिर त्या ठिकाणी पाळलं जात असेल तर मग हिंदुत्वात राहायला कुठे, असाही प्रश्न विचारला जातो. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? ह्या गोष्टी योग्य आहेत का? मग भाजप सरकार असेल, काँग्रेस सरकार असेल, कोणतेही सरकार असेल, आज जे संविधानाने अधिकार दिलेले कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही धर्मावरती जर आघात होत असेल, कोणत्याही धर्मावरती जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम हे सुद्धा संविधानाच्या माध्यमातून केलं जाते. परंतु या संविधानाला कुठंतरी पायदळी तुडवल्या जाते का? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते, जर 75 वर्षाने जर एखाद्या मूर्ख व्यक्तीच्या हातात जर संविधान गेलं तर अशा गोष्टी घडतील. ह्या गोष्टी सत्य होताना दिसत आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली गोष्ट खरी ठरत आहे का? नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि मंडळी, तुम्हाला कोणत्या वेळेस हा व्हिडिओ बघायचा आहे, कोणत्या वेळेस हे चॅनलच्या माध्यमातून माहिती बघायची आहे, नक्कीच कमेंट करायला सांगा. कारण तर तुमचा टाईमसुद्धा महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला व्हिडिओ किती वाजता पाहिजेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भात माहिती देता येईल. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे माहिती देता येईल. तर असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.